ब्रेड फिंगर चिप्स, झटपट होणारे असे कुरकुरीत ब्रेड फिंगर चिप्स. चला मग आपण पाहूया. मी पालक कोफ्ता बनवलेला, तेव्हा ब्रेडचे काठ राहिलेले होते, त्यापासून आपण काहीतरी बनवूया म्हणून मी एक पॅन घेतला. त्या पॅनमध्ये तेल टाकले. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये आपण मोहरी टाकूया, थोडेसे जिरे, गरम मसाला, धनेपूड, चिमूटभर हिंग, थोडीशी हळद. आता आपण हा पूर्ण मसाला फ्राय करून घेऊया. आपण गॅस बारीकच ठेवणार आहे. गॅस जोरात नको करायला, एकदम बारीक आचेवर. मसाला मस्त फ्राय करून झाला आहे. आता आपण त्यात ब्रेडचे काठ टाकूया आणि ते आपण हलक्या हाताने परतून घेऊया. तुम्ही पाहू शकता मी चमच्याने हलक्या हाताने परतते. थोडीशी तेलाची आवश्यकता वाटली म्हणून थोडं तेल, थोडंसं मीठ आणि थोडा चाट मसाला आणि थोडीशी चिमूटभर साखर. आता हे आपण पुन्हा परतून घेऊया. आपण हे बारीक गॅसवर परतणार आहे. साधारण हे करताना 10 मिनिटे लागतील. यात सुरुवातीला तुम्ही अद्रक लसूण पेस्टही वापरू शकतात. कुरकुरीत झाले आहे. मला तूप आवडते म्हणून मी सर्वात शेवट थोडंसं तूप. आता पुन्हा एकदा ते परतून घेते आणि गॅस बंद करून ते गार करायला ठेवते. मस्तपैकी गरमागरम ब्रेड फिंगर चिप्स तयार. झटपट होणारे ब्रेड फिंगर चिप्स लहान मुलांना नाही तर मोठेही आवडीने खातात. तर मग एकदा तरी करून पहा. धन्यवाद.